शेतकरी फक्त अन्नदाता नाही तर तो उद्योजकही होऊ शकतो। गरज असते ती योग्य संधी, आधुनिक विचार आणि सक्षम मार्गदर्शनाची। जळगावच्या आमोदा गावातील हजारो शेतकऱ्यांनी ही गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या बळावर त्यांनी केळीपासून बनाना कुल्फीसारखं मूल्यवर्धित उत्पादन तयार करत शेतीला उद्योगाची जोड दिली। शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ, महिलांना रोजगार आणि ग्रामीण भागात उभी राहिलेली विकासाची नवी वाट। पाहूया वास्तविकता यशाची मध्ये। खानदेश म्हटलं की डोळ्यासमोर येतात ती केळीची हिरवीगार शेती। पण शेतीमालाला योग्य भाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनतीलाही मर्यादा येतात। मात्र शेतीला अन्न प्रक्रियेची जोड दिली तर त्यातून समृद्धीचा नवा मार्ग निर्माण होऊ शकतो। जळगाव जिल्ह्यातील आमोदा गावातील ॲग्रोफ्युल्स फार्मर प्रोड्युसर कंपनीनं हेच करून दाखवलं आहे। 2022 मध्ये काही शेतकऱ्यांनी एकत्र येत या कंपनीची स्थापना केली। आज या कंपनीशी तब्बल 15,600हून अधिक शेतकरी जोडले गेले आहेत। शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ मिळावी आणि त्यातून अधिक उत्पन्न मिळावं यासाठी कंपनी सातत्याने काम करत आहे। डेअरी उत्पादनांसाठी स्वतंत्र प्रकल्प तर शेतीमालाच्या प्रक्रिया आणि साठवणुकीसाठी अत्याधुनिक डिहायड्रेशन प्लांटही उभारण्यात आला आहे। स्थानिक केळीच्या उत्पादनाला नवी ओळख देण्यासाठी कंपनीने कान्हा कुल्फी हा स्वतःचा ब्रँड बाजारात आणला। बनाना कुल्फीसह विविध कुल्फींना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। विशेष म्हणजे या कुल्फीसाठी लागणारं दूध थेट स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी केलं जातं, त्यामुळे शेतीसोबत दुग्ध व्यवसायालाही चालना मिळाली आहे। ह्या प्रकल्पामध्ये डेअरी प्रोडक्ट पण, कुल्फी पण आणि पुढच्या वर्षामध्ये आईस्क्रीममध्ये पण पदार्पण करायचं आहे। आणि असंच आमचा दुधाविषयी किंवा डेअरीच्या विषयी जे जे प्रोडक्ट राहतील ते आम्ही नक्की करू आणि लोकांना चांगल्या प्रकारे काही मिलावट न करताना जे काही आम्ही देऊ तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोणतीही घातक अन्नद्रव्ये किंवा घातक इन्सेक्ट मिळणार नाही याची आम्ही गॅरंटी घेतो। या उद्योगामुळे परिसरातील महिलांनाही रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। उत्पादन प्रक्रियेपासून ते पॅकिंगपर्यंत अनेक जबाबदाऱ्या महिला सक्षमपणे सांभाळत आहेत, त्यामुळे त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही हातभार लागला आहे। महिलांना आम्ही अधिक प्राधान्य देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि महिलांना स्थानिक महिलांना कसा रोजगार उपलब्ध होईल हाच आमचा प्रमुख उद्देश हाच असेल। आणि आमची कंपनीचमुळे शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांच्याच विकासासाठी केलेली ही आमची कंपनी आहे। मला काहीतरी जॉब करायचा होता तर नशिबाने इथेच गावामध्ये कुल्फीची फॅक्टरी पडली। आम्ही इथेच कुल्फीची फॅक्टरी चालू झाली। आम्ही इथेच काम करतो, त्याच्यामुळे आमच्या उत्पन्नामध्ये भर पडली। केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि राज्य शासनाच्या स्मार्ट योजनेच्या मदतीने इथे अत्याधुनिक प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे। या प्रकल्पांमध्ये कांदा, केळी, मिरची, हळद आणि शेवग्याच्या पानांपासून उच्च दर्जाची पावडर तयार केली जाते। त्यामुळे शेतमालाचं मूल्यवर्धन होऊन त्याला अधिक काळ टिकवून ठेवणं आणि अधिक चांगली बाजारपेठ मिळवणं शक्य झालं आहे। या सगळ्या प्रोजेक्टच्या अंतर्गत आमच्या सभासदांना जे हळदीचं मार्केट इथं नव्हतं ते आम्ही इथं उपलब्ध करून दिलं आहे। ह्या आमच्या याच्यामध्ये 500 मेट्रिक टन गोडाऊन साठ्यासाठी आम्ही इथं उपलब्ध आहे। शेतकऱ्यांनी जी शेतात हळद वगैरे पिकवली त्याला कुठं ठेवायचं, कुठं मार्केटमध्ये विकायचं, आज इथल्या इथं कोणतंच मार्केट नाही आहे। मार्केट मिळावं ही सगळ्यात मोठी त्यांची उपलब्धता आम्ही इथं विचारात घेऊन हा सगळा प्रोजेक्ट उभा केला। यात जवळपास 50 ते 60 जणांना डायरेक्ट आणि 150 ते 200 जणांना इनडायरेक्ट रोजगार इथं उपलब्ध होणार। ॲग्रोफ्युल्सचा हा प्रवास सांगतो की शेतकऱ्यांनी एकत्र येत आधुनिक तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया उद्योग आणि सहकाराची सांगड घातली तर शेतीतून समृद्धीचा नवा मार्ग निर्माण होऊ शकतो। आज हा पॅटर्न राज्यातील इतर शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी अभिजित पाटील, जळगाव।